ब्रेकिंग न्यूज। आजचा विजय हा विकासाचा विजय असून सर्व समाज बांधव तसेच सर्व सहकारी वार्डातील सर्व प्रत्येक नागरिक यांचा आशीर्वाद आज आम्हाला मिळालेला आहे आणि यापुढे आम्ही त्यांच्या आशीर्वादाला पात्र राहू। मतदाराला एवढंच सांगणार की हा जो विजय आहे हा आमच्या समाजाच्या एकजुटीचा आहे आणि त्याबरोबरच डॉक्टर साहेबांचं नेतृत्व हे समाजासाठी नाही प्रत्येक माणूसमध्ये प्रत्येक समाजासाठी एकदम नंबर 1 आहे। त्यांनी सर्व समाजासाठी जे कामं केलेत त्यामुळं संपूर्ण समाज माणूसमधला प्रत्येक हा त्यांना कधीच विसरणार नाही आणि त्यामुळेच त्यांचा मोठ्या फरकानं हा विजय झालेला आहे। ब्रेकिंग न्यूज। सर्वसामान्य जे इथली जनता त्यांचा विजय, इथले जे विकास कामे केले त्यांचा विजय हा। आव्हान काहीच नाही बघा, इथून पाठीमागे जे आम्ही काम केलेत ते आमचे कामं इथून पुढे चालू राहतील। जे आहेत त्यांचं खूप काम आहे। अंकुशराव लाड ते आणि आम्ही मिळून आणखी विकास करू। डॉक्टरचे काम आहेत, शेवटी आमच्या भाऊचं काम आहे, पुन्हा ह्यांचं बी काम पुन्हा, त्यामुळे आमचा विजय झालेला आहे। ब्रेकिंग न्यूज। माझ्या प्रभागातील सर्वप्रथम मी माझ्या कार्यकर्ते जे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माझ्या प्रभागातील माता भगिनींचे मी सर्वप्रथम आभार मानतो की ज्यांनी खूप मोठ्या वादळाचा सामना करून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खूप भरघोस मतानं निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। पण हा विजय मला अपेक्षित नव्हता आणि मला नाही आहे बी, कारण आमचा कसं आहे गड आला आणि सिंह गेला। माझ्यासोबतचे जे उमेदवार आहेत सुरेश भाऊ काबरा हे पराभूत झालेले आहेत, त्यामुळे आमचं थोडा आनंदावर विरजण पडलं। आमच्या अध्यक्षाची सीटसुद्धा आली, त्याबद्दल मी सर्व शहरवासियांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या प्रभागातील मायबाप जनतेला एवढंच हात जोडून सांगतो की असंच माझ्या पाठीशी राहा, कारण मी माझ्या शरीराच्या चामड्याचे जोडे जरी करून घातले तरी मी माझे उपकार मी त्यांचे उपकार फेडू शकत नाही, एवढं मी ह्या प्रसंगी सांगतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्रेकिंग न्यूज। मतदाराचे खूप खूप आभार, जे मला प्रचंड मताने परभणी जिल्ह्यामध्ये प्रचंड मताने मी निवडून आलो, हे आधी नम्र विनंती आहे। खूप खूप धन्यवाद मतदाराचे। जनतेचा विजय हा आनंद मावत नाही मला, आनंदात काय सांगू शकत, शब्दाने सांगू शकत नाही, ते आनंद आहे।